नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता रविराज जे आहे त्यांना बोलायचं असतं प्रियासोबत आणि म्हणूनच ते तन्वीला थांबवून घेतात आणि म्हणतात की मला तुला काही प्रश्नांची उत्तर विचारायची आहेत. त्यावर तन्वीही तिथे थांबते. पण तिथे आता प्रताप असतात. प्रताप म्हणतात की उगाच राहू दे, आता वाद नको, कारण घरात चांगलं वातावरण असतं आनंदाचं आणि म्हणूनच त्यांना असं वाटत असतं की उगाच आहेत ना, आता ही लोक भांडतील, मग हे वातावरण बिघडेल आणि ते त्यांना नको असतं आणि म्हणून ते ठामपणे सांगतात की नको हे सगळं आणीत. याच वेळेला आता जी प्रिया असते ना, ती गपुमान पण तिकडनं निघून जाते. तर सायली आणि अर्जुन मात्र आता एकमेकांकडे पाहत असतात. दुसरीकडे मात्र आता ती मैनावती ही आता सदाशिव लोखंडे यांच्याकडे आलेली असते आणि ती आता त्यांना म्हणत असते की काय हो, काल त्या सुभेदाराने आपल्याकडं तो ड्रेस तर नेला, पण 2000 रुपये कुठे दिले हो? त्या माणसाकडे पण पाठवले नाही. त्याने त्यांच्या असं कसं, हे मोठे माणसांना अशीच फसवणूक करतात बघितलं तर का? 2000 रुपये आपण लॉसमध्ये गेलो वाटत आता मला असं देखील. आता मैनावती सदाशिवला बोलत असते. त्यावर सदाशिव म्हणतो की नाही, तो माणूस मला तसा वाटला नाही देईल तो पैसा. एक काम करा ना, तुम्ही त्याला कॉल करा बरं, म्हणजे आपल्याला तो कधी पैसे देणार आहे विचारायला. हो ना, असं कसं आपण डायरेक्टली त्याला सोडून द्यायचं? मग काय? आता सदाशिव लोखंडे मैनावतीच्या सांगण्यावर ना अर्जुनच्या फोनवर फोन करत असतात. पण आता अर्जुन जो आहे तो खाली असतो आणि अर्जुनचा मोबाईल हा बेडरूममध्ये असतो. त्यामुळे अर्जुनला कळत नाही की त्याचा फोन वाजत आहे ते. त्यानंतर मात्र आता अर्जुन बेडरूममध्ये आलेला असतो. दुसरीकडे प्रिया ही बेडरूममध्ये असते आणि त्याच वेळेला आता खाली घडलेला सगळा प्रकार ती आता अश्विनला सांगत असते. अश्विनला म्हणत असते की बाबा असे म्हणाले, त्यावेळेला मला किती त्रास झाला. मग त्यावेळेला अश्विन म्हणतो काय? सरळ रविराज काका असं म्हणाले की त्यांच्यासाठी त्यांची मुलगी म्हणून त्यांना सायली हवी पुढच्या जन्मी, आणि तू हे सगळं कसं काय सहन करून घेतलंस? म्हणजे ते तुझे आई बाबा आहेत, त्यांनी तुझ्याबद्दल बोलायला. हो, पण ती सायली, त्या सायलीबद्दल बोलतायत त्यांना, त्या सायलीबद्दल इतकं आपलंसं वाटतंय कशासाठी आणि का? आणि तू या सगळ्यात काहीतरी बोलायला हवं होतं का नाही? तू रिएक्ट झालीस का? शांत राहिलीस? असा देखील आता तिला तो विचारत असतो. पण आता प्रिया म्हणत असते की काय आहे ना, मला या सगळ्याची ना आता पूर्वीपासून सवय झालेली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा ना मी इतका विचार करत नाही. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा इतका विचार जर मी करत बसली तर मला त्रास होईल, कारण हे सगळं ना मी लहानपणापासूनच सहन केले. हे काही माझ्यासाठी नवीन नाहीये असं देखील ती आता म्हणत असते. आणि तिचं जे काही बोलणं असतं ना, ते मात्र आता ऐकूनच खूप मोठा धक्का जो काही आहे तो खरं तर बसलेला असतो. तर इकडे मात्र आता कंटिन्यू कॉल लावायचा प्रयत्न आता सुरू असतो, पण काही केल्या आता फोन जो आहे तो लागला गेलेला नसतो आणि त्यामुळे आता फोन जर उचलला गेला नाही आहे त्यावर मैनावती खूप जास्त घाबरते. आता आपल्याला आपले पैसे भेटणार नाही असं देखील ती आता म्हणत असते. पण आता सदाशिव लोखंडे मैनावतीला शांत करत असतो. त्यांचा फोन हा सायलेंटवरही असू शकतो, आपण बघूया पुन्हा प्रयत्न करून, आणि असं बोलून ते आता त्या 2000 रुपयांसाठी पुन्हा कॉल करायचा ठरवत असतात. आणि त्याच वेळेला आता दोघेही जण कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न न करत असतात. पण इकडे मात्र अर्जुन जो आहे तो खाली असतो, त्याला ऐकू जात नसतो फोन, आणि म्हणूनच आता इथे त्यांचा फोन पिकअप होत नसतो. दुसरीकडे अश्विनला आता प्रियाबद्दल वाईट वाटत असतं आणि त्या संधीचा प्रिया फायदा घेते. आणि प्रिया जी आहे ती अश्विनला म्हणत असते की आजच नाहीये, हे पूर्वीपासूनच आहे. तुला काय सांगू, कसं सांगू मला कळत नाहीये, पण मला ना या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या तुला सांगणं भागच आहे आणि म्हणून मी तुला या सगळ्याबद्दल सांगते आहे. मी पहिल्यापासूनच खूप खूप गोष्टी सहन केलेल्या आहेत, पण या सगळ्या गोष्टी मी इतक्या सहन करते ना की तुला कसं सांगू, मला शब्दात सांगता येत नाही, कारण या सगळ्या गोष्टींना ना मला सामोरे जावं लागतंय.
आणि हे सगळं मी आधीपासून सहन करते, कारण मी या आधी सुद्धा सायलीच बाबा होताना पाहिलं आहे. हे काही माझ्यासाठी नवीन नाही, पण तू एवढं सगळं सहन करतेस, आणि तेही माझ्यासाठी. खरंच ना, मला ना तुला असं वाटतं की या घरात ठेवूस ते तुला योग्य तो मान मिळायला हवा. त्यासाठी आपण दुसऱ्या घरातही शिफ्ट होऊ शकतो असं देखील अश्विनी प्रियाला बोलत असतो. पण प्रिया या सगळ्याला नकार देते. दुसरीकडे अर्जुन आता रूममध्ये आलेला असतो आणि सायलीही येते. अर्जुन आता आपला मोबाईल घेतो आणि मोबाईलमध्ये तो आता बघत असतो की कोणाचे कॉल्स आले आहेत का, पण त्याला ना आता मोबाईलही घ्यायला सायली देत नाही. सायली आता म्हणत असते की तुम्हाला मोबाईलची काय गरज आहे, नको, मोबाईल घेऊ नका. तुमच्या समोर तुमची एवढी छान अशी बायको उभी आहे, तिला बघायचं सोडून, छान रोमॅन्टिक मोडमध्ये यायचं सोडून तुम्हाला कोणाचे फोन आले आहेत याचं पडलं आहे का, असं देखील सायली आता रोमॅन्टिक होत अर्जुनला बोलत असते. तर अर्जुन ही आता हे सगळं काही ऐकत असतो. तर अर्जुनलाही या सगळं ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो. पण त्याच वेळेला मात्र आता अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की बायको, आज तू ठीक तर आहेस ना, तुला काय झालं आहे, म्हणजे इतकी रोमॅन्टिक वगैरे तू कशी काय झाली आहेस. त्यावर मात्र आता सायली जी आहे ती खूपच जास्त रोमॅन्टिक झालेली असते आणि हळूहळू का होईना ती आता अर्जुनच्या जवळ येते. अर्जुनही आता विचार करतो की बापरे, सायली ठीक तर असेल नाही, अशी कशी वागायला लागली. आज अचानक असा विचार त्याच्या मनात येत असतो. पण सायली आता त्याला सांगत असते की मी ठीक आहे आणि आता आपल्याला रोमॅन्टिक व्हायला हो, आज आपल्यासाठी हा दिवस खूप जास्त महत्त्वाचा आहे, असं बोलून सायली आता अर्जुनच्या खूपच जास्त जवळ आलेली असते. आणि अर्जुनही आता एकटक तिच्याकडे पाहत असतो. अर्जुनही प्रेमाने आता तिला जवळ घेतो, कारण आता अर्जुनला सुद्धा सायली जे काही करते आहे, जे काही वागत आहे, याबद्दल खूप छान वाटत असतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतो की इकडे आता प्रियाने सगळ्यात आधी सगळा नाश्ता वगैरे रेडी केलेला असतो. काय तर तिचा नाश्ता तो म्हणजे सँडविच, ब्रेड सँडविच 3 केलेलं असतं. आणि या सगळ्याचा राग ना खरंतर ना अश्विनला येत असतो. आणि अश्विन म्हणतो की आता तू मला हा नाश्ता देणार आहेस का. मग आता अश्विनला प्रिया म्हणत असते की अरे अश्विन, घाई गडबडीमध्ये मला इतक्याच गोष्टी करता येतात, कारण सकाळी एक तर लवकर उठायचं, कारण त्या सायलीने सांगितलं आहे ना, तिच्या आधी मला नाश्ता बनवून घ्यायचा आहे. मग काय मला सकाळी लवकर उठून हे करावं लागतं, आणि एवढाही सकाळी लवकर उठून मला जमणार नाही. त्यामुळे मला ज्या गोष्टी जमतात ना त्याच मी गोष्टी केलेल्या आहेत. बघ, मी तुझ्यासाठी ब्रेड सँडविच केलेला आहे, हे तेवढं खाऊन घे, असं देखील आता ती त्याला म्हणत असते. पण अश्विनना खूप जास्त चिडत असतो. अश्विन म्हणत असतो की नाही, मला हे खाता येणार नाही, मी नाही खाऊ शकत. मग रिया म्हणत असते की अरे, मी एवढ्या मेहनतीने तुझ्यासाठी एवढं केले आणि तू खातही नाहीयेस, असं का. मग आता प्रिया आणि त्याचसोबत अश्विनच जे काही बोलणं आहे ना तेवर उभं राहून कल्पना ऐकत असते. कल्पनालाही वाईट वाटतं की आपला मुलगा ना एवढं कमी खाऊन आता कामावर जाणार, कारण तिलाही माहिती असतं की अश्विन जो आहे तो एकदा का कामावर गेला की त्याचं लक्ष नसतं, कामाकडेच पूर्ण लक्ष असतं, त्याला काही खाता पिताही येत नाही, आणि म्हणूनच ना तो थोडा डिस्टर्ब असतो, आणि म्हणून तो प्रियावर ओरडत असतो. आणि हे सगळं जे काही बोलणं आहे ते मात्र आता ऐकत असते. तर इकडे मात्र आता कल्पना, दुसरीकडे मात्र आता नागराज जो आहे तो बाहेर निघत असतो. जेव्हा नागराज बाहेर निघतो ना तेव्हा मात्र आता पूर्णतः लक्ष इथे सुमनच असतं. सुमन जाणाया नागराजला म्हणत असते की कुठे निघाला आहात तुम्ही. त्याच वेळेला नागराज म्हणतो की जाणाया माणसाला विचारायचं नसतं, आणि तू का माझ्या मागे लागली आहेस. तुम्ही पुन्हा त्या महिपतला भेटायला जात आहात का, असा प्रश्न देखील केला जात असतो की तू का पुन्हा पुन्हा त्या माणसाचं नाव घेतेस आणि मला त्रास देतेस, असं बोलून तू तिचा गळा धरायला लागतो. मग काय तिला खूप जास्त वाईट वाटतं. ती विचार करते
की मी ज्या काही गोष्टी ठरवल्या होत्या त्या गोष्टी अशा विचित्र का घडत आहेत, आणि त्यामुळेच आता ती म्हणत असते की हे तर त्या दिवशी माझ्यासोबत चांगलं वागत होते, मग आज यांना काय झालेलं आहे, हे असं का वागतायत असा विचार ती करत असते. तर इकडे मात्र आता प्रिया ही अश्विनला म्हणत असते की मला ज्या काही गोष्टी जमतात ना त्या गोष्टी मी करून देते, मग मला ज्या गोष्टी जमत नाही ना त्या गोष्टी मी करणारही नाही. बघ, तुला एवढं दिलं ना ते खायचं असेल तर खा, नाही खाल्लंस ना तरी मला काही फरक पडत नाही, असं बोलून ती आता रागारागाने निघून जाते. आणि जेव्हा ती तिथून निघून जाते ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो कल्पनाला बसतो, कारण तिला कळतं की अश्विनला या सगळ्यांमध्ये किती सफर करावं लागत आहे. कल्पना लगेच किचनमध्ये येते आणि सायलीने जे पोहे तयार करून ठेवलेले असतात ते एका प्लेटमध्ये वाढते आणि ते आता अश्विनला देऊ लागते. अश्विनला म्हणत असते की मला माहिती आहे की तू एकदा पेशंट जवळ असलास की तुला दुपारपर्यंत काही खाता येत नाही, त्यामुळे ना तू पहिला हे खाऊन घे, असं देखील आता ती म्हणत असते. पण आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जेव्हा ती म्हणू लागते ना तेव्हा मात्र आता अश्विन खायला नकार देतो आणि अश्विन म्हणत असतो की नाही, मला नको आहे. मग आता कल्पना म्हणत असते, अरे असं का, पण आता तुझ्या सुनेने, लाडक्या सुनेने, सायलीने जे काही नियम लादलेले आहेत ना त्या नियमात हे बसत नाही, त्यामुळे तिच्या हातचं मला काही सुद्धा नकोय, असं देखील अश्विन आता कल्पनाला सांगू लागतो. मग काय, कल्पनाला खूप जास्त त्रास होतो, पण कल्पना आता हे सगळं सहन करते, कारण एवढ्या सगळ्या गोष्टी अजूनही आपण समजावून सुद्धा याच्यावर परिणाम होत नाहीये याचा खरं तर ती विचार करत असते. दुसरीकडे मात्र आता सदाशिव लोखंडे यांना दुसरा दिवस उजाडलेला असतो, तरी सुद्धा अजूनही काही फोन आलेला नाहीये का, असं मैनावती विचारते. सुभेदार, ह्याने आपल्याला फसवलं असं देखील मैनावती बोलत असते. मग काय, आज मी पुन्हा त्यांना फोन लावून बघतो, असं देखील म्हणून ते आता फोन लावायचा प्रयत्न करत असतात. मग काय, जेव्हा आता ते फोन लावत असतात तेव्हा अर्जुन आपली तयारी करत असतो रात्री. तर अर्जुनला सायलीने काही फोन दिलेला नसतो, ती जास्त रोमॅन्टिक झालेली असते, म्हणूनच आता अर्जुन आता फोन बघतो. तर आता त्या टेलरचा फोन आलेला असतो आणि तो टेलरचा फोन आल्यानंतर तो म्हणत असतो की तुम्ही ना ड्रेस तर खूप उत्तम शिवला होता, मला खूप आवडला आणि माझ्या बायकोला सुद्धा. आणि त्याच वेळेला ते टेलर म्हणत असतो की अहो, तुम्ही तर मला पैसेच दिले नाहीत, मी विचार केला होता की तुम्ही पैसे पाठवून द्याल, त्याच वेळेला एक काम करा ना, तुमचा स्कॅनर किंवा काहीतरी नंबर वगैरे पाठवा, त्या नंबरवर मी तुम्हाला पैसे पाठवतो. नाही हो, मी तसलं काही वापरत नाही, माझं बँक अकाउंटही नाही आहे, असं देखील आता तो म्हणू लागतात. मग काय, इकडे आता प्रश्न पडलेला असतो की कसं मॅनेज करायचं, म्हणूनच आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅनेज करणं खूप जास्त मुश्किल होऊन बसलेलं असतं. आणि त्यामुळेच आता अर्जुन म्हणतो की टेन्शन घेऊ नका, मी लगेचच दुकानावर येतो आणि तुम्हाला पैसे देतो, असं देखील तो आता म्हणू लागतो. त्यावर आता ते म्हणतात की ठीक आहे, या निवांत या, असं बोलून ते फोन ठेवतात. आणि त्यावर मैनावती काय म्हणते, काय झालं, मैनावती म्हणते येत आहेत का ते, त्यावर अहो हो, तो भला माणूस आहे, तो म्हणाला की मी तुमचे पैसे चुकवणार नाही आणि ते स्वतः ते पैसे द्यायला येत आहेत, असं देखील ते आता म्हणू लागतात. मग सदाशिव लोखंडेच हे बोलणं ऐकून इथे मैनावती सुद्धा खुश झालेली असते. शेवटी ती प्रियाची आई असते, प्रियासारखीच पैशाला लालची. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळते इकडे जी आता सायली असते, तिने खूप छान अशी कॉफी बनवून आणलेली असते आणि ती आता बोलत असते की घ्या कॉफी घ्या, आणि कॉफी घेतल्याशिवाय कुठेही बाहेर जाऊ नका, असं देखील म्हटलेलं असतं. मग काय, तो कॉफी मग घ्यायला जातो, पण तेव्हा त्याच्या लक्षात येतं की काल आपण ज्या टेलर कट ड्रेस शिवून आणला त्या टेलरला आपण पैसे दिले नाहीत, त्याला पैसे द्यायला हवेत. आणि म्हणूनच तो पटकन सालीला म्हणतो की मला ना आता निघायला हवं, कारण मी काल जो ड्रेस आला ना
त्याचे पैसे द्यायचे राहिलेले आहेत, सो मी पैसे द्यायला जातो आणि नंतर मी आल्यावर निवांत काहीतरी घेतो. अहो असं काय करताय, थोडीशी तरी कॉफी घ्या, असं करू नका असं बोलून ती आता कॉफी घ्यायला सांगत असते. मग काय घाईने तो कॉफी घेतो आणि तडक जाऊन पोहोचतो. आणि जेव्हा तो तडक जाऊ तिथे पोहोचतो तिथे त्यावेळेला मात्र आता तो म्हणत असतो की हे घ्या तुमच्यासाठी, मी पैसे आणलेले आहे, तुमचे हे पैसे, मी तुमचे पैसे चुकवणार नाही, कारण आमच्यामध्ये तसं नाही. खरं तर ना तुमचा हा पैसा राहिला होता, त्यामुळे माझ्या मनाला खूप जास्त हूर लागलेली होती की काय झालंय कसं झालंय, पण खरंच ना मी खूप जास्त घाबरलो होतो. पण हे घ्या पैसे तुमचे. पण त्यानंतर मात्र तुम्ही ड्रेस खूप उत्तम शिवलाय असं देखील बोलून आता कौतुक केलं जात असतं. आणि त्याच वेळेला आता ते देखील म्हणत असतात काय आहे ना, थोडे दिवाळीचा सण आहे आणि पैसे नाही म्हटल्यावर कसं तरी होतं ना, म्हणून तुम्हाला म्हटलं की वेळेवर या आणि तेवढे पैसे द्या. म्हणून मग काय आता जो आहे तो म्हणतो की हो मला कळलं, म्हणूनच तर मी धावत पळत आलो आणि कोणाचे पैसे मी चुकवत नाहीत, यातला मी नाहीच आहे. आणि त्याच वेळेला आता मैनावतीने त्याच्यासाठी चहा आणलेली असते, पण मी चहा घेत नाही, मी कॉफी घेतो. सॉरी हा पण माझ्याकडे ती कॉफीची पावडर नाहीये असं देखील आता मैनावती बोलू लागते. आणि त्याच वेळेला मात्र आता अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की बरं ठीक आहे. त्याच वेळेला आता तो निघत असतो, पण त्यावेळेला समोर त्याच लक्ष जातं, भिंतीवर तो फोटो लावलेला असतो आणि त्या फोटोकडे तो एकटक पाहत राहतो. त्या फोटोमध्ये त्याला सायलीच्या बालपणीचा फोटो दिसतो, पण खरं तर तो फोटो प्रियाचा असतो आणि त्याला असं वाटतं की तो फोटो सायलीचा आहे. आणि त्याच वेळेला आता त्याला तो प्रसंग सुद्धा आठवतो की सायली आणि त्याचसोबत अर्जुन जे आहे, जेव्हा ते गाठोडा शोधत होते त्या गाठोड्यामध्ये असाच फोटो दिसला होता आणि तशीच मुलगी इथे आहे. तर दुसरीकडे मात्र आता प्रिया ही खूप जास्त खुश असते, छान तयार होत असते. तिला वाटत असतं की आता अर्जुन काही पुन्हा त्या श्रद्धा टेलरवाल्यांकडे जाणार नाही, आपला प्लॅन सक्सेस झाला असं बोलून ती खूपच जास्त उडत असते. पण त्याच वेळेला ना अचानकपणे ती मुद्दामून नागराजला कॉल करते आणि नागराजला कॉल करून आता ती सांगत असते की तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही जिंकला आहात, पण तुम्ही जिंकला नाही आहात, कारण ये विजय फक्त माझा झालेला आहे. तुम्ही असं समजत असाल की तुम्ही हे सगळं काही मिळवून घेतलेलं आहे, पण तुमचा हा चुकीचा गैरसमज आहे, कारण या सगळ्या गोष्टी माझ्या परीने घडतायत आणि या मेन ह्याची जी हिरोईन आहे ती मी आहे. जसा पिक्चर घडेल तसं मी घडवेल असं देखील ती आता म्हणत असते. पण तिला हे माहीत नसतं की हे सगळं घडवणारं दुसरं तिसरं कोणी नाही, तर आता नागराज असतो. नागराजही आता तिच्याकडे बघून बोलतो आणि हसून फोन ठेवून देतो. आणि त्याच वेळेला आता प्रियाला समजत नाही की ह्याने एवढं असं बोलून फोन का ठेवला, पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की प्रिया आता खूप जास्त खुश असते, कारण तिला असं वाटत असतं की आपण ज्या गोष्टी ठरवल्या आहे त्या परफेक्ट होत आहेत आणि म्हणूनच ती हसत असते. पण दुसरीकडे नागराजला सुद्धा हसू येत असतं. नागराज म्हणत असतो की या प्रियाला वाटते की ही जिंकली आहे, पण ही खरं तर हरली आहे, कारण इथे हा अर्जुन याला आपण बरोबर योग्य त्या ट्रॅकवर पोहोचवलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काही आपण स्टोरी लिहिली आहे ना, त्याचे लेखक जे आहे ते महिप्त शिगरे आणि नागराज आहे, हे बहुतेक ती विसरते आणि यामध्ये तीच मोठी विलन ठरणार आहे. आता जेव्हा हा या दोघांनाही घरी घेऊन जाईल तेव्हा खरी मजा येईल. तर दुसरीकडे मात्र आता तो फोटो जो लावलेला असतो त्या फोटोबद्दल देखील आता अर्जुन विचारू लागतो आणि अर्जुन म्हणतो की तो फोटो जरा दाखवाल का. मग आता मैनावती तो फोटो बाहेर काढून घेऊन येते आणि मैनावती तो फोटो दाखवू लागते. तर इकडे मात्र आता नागराज आणि महिप्त सुद्धा अर्जुनच्या पाठीमागे तिथपर्यंत पोहोचलेले असतात आणि जी काही घटना घडत आहे ती एकदम निरखून जवळून पाहत असतात. आणि त्यांना सुद्धा आता लक्षात आलेलं असतं
की काहीतरी नक्कीच आहे, म्हणजे सगळं काही आपल्या मनाप्रमाणे होते हे सुद्धा आता कळून चुकलेलं असतं. मग काय या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या आता जेव्हा समजतात तेव्हा मात्र आता भयंकर असा धक्का जो काही आहे तो त्यांना बसलेला असतो. तर इकडे आता या फोटोबद्दल विचारलं जातं आणि मग काय तो त्या फोटोबद्दल देखील सांगत असतो आणि म्हणत असतो की मला सांगा नाही, तुमची मुलगी कुठे आहे? तर मैनावती सांगते की ही माझी मुलगी ना काही वर्षांपूर्वीच हरवली आहे. मग तुम्ही तिला शोधायचा प्रयत्न केला नाही का? मी ना शोधायचा खूप प्रयत्न केला, पण ती कुठेही आम्हाला सापडली नाही. मग आता अर्जुन खुश होतो, कारण अर्जुनला माहिती असतं ना की ती सायली आहे असं त्याला वाटत असतं. कारण का? त्याने तो सायलीचा लहानपणीचा फोटो पाहिलेला असतो. अर्जुन त्याला म्हणतो की चला ना माझ्यासोबत, पण आता सदाशिव लोखंडे काही यायला तयार नसतो, कारण त्याचं काम राहिलं तर त्याचा पैसा तितका अडकून राहणार हे सुद्धा त्याला माहिती आहे. म्हणूनच तो म्हणतो की नाही, दुकान सोडून आम्ही असं येऊ शकत नाही. पण आता त्याला अर्जुन फोर्स करतो आणि अर्जुन म्हणतो की चला ना प्लीज प्लीज, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, जे काही नुकसान होईल ते मी तुम्हाला भरून द्यायला तयार आहे. आणि असं बोलून तो खिशातून पैसे काढतो आणि ते सुद्धा त्यांना देतो. आता शेवटी त्यांच्या अंगातले जे गुणधर्म आहेत, नेहमी पैशाला लालची असणारी प्रिया याच पद्धतीने त्यांचे सुद्धा गुणधर्म असतात. आणि मग काय, आता आपण जाऊया हो तेवढं म्हणतात. त्यांनी पैसेही दिलेत ना, मग आपल्याला ते अजून पैसे देतील. चला, आपलं जर काही नुकसान झालं तर असं देखील आता म्हटलं जातं. आणि मग काय, आता त्यांना घेऊन गेलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी घडतात ना, तेव्हा लगेच घराला लॉक लावून ते दोघेही जण तिकडणार जून सोबत जायला निघतात. मग काय, नागराज आणि महिप्त खूप जास्त खुश होतात आणि ते म्हणत असतात की चला फायनली आपल्याला जे हव्य ते घडतंय. आता अर्जुन हा निघालेला आहे वादळ घेऊन प्रियासाठी घरी. मग आता आपला प्लॅन सक्सेस झाला म्हणूनच समजा. तर आता अर्जुन जेव्हा घरी जातो तेव्हा सालीला हाक मारतो आणि सालीला तिच्या ख्या आईबाबांची ओळख करून देतो. तेव्हा सालीला धक्का बसतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.